पुढची बातमी बाबत मराठा आंदोलकांच्या वारसांना आता सरकारी नोकरी लागू करण्यात आलेली आहे। आंदोलनामध्ये मृत्यू पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना संधी मिळणार आहे। एसटीच्या धर्तीवरती आता एमआयडीसी मध्ये सुद्धा ही नोकरी मिळणार आहे। मराठा समाजासाठी फडणवीस सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला। आंदोलनावेळी विखे पाटलांनी जरांगेंना आश्वासन दिलं होतं। राधाकृष्ण विखे पाटलांच्या आश्वासनाची शासनाकडून पूर्तता करण्यात आली आहे। आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश सर्वसामान्य प्रशासन विभागाने हे शासन निर्देश जारी केलेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी मनोज दाळकर आपल्या सोबत आहे। मनोज, जरांगेंचं उपोषण झालं, उपोषणाअंती त्यांनी ज्या काही मागण्या सरकारकडे लावून धरलेल्या होत्या, अखेर त्या मागण्या कुठेतरी काही अंशी प्रमाणामध्ये पूर्ण होत आहेत। आता आणखी एक मराठा आंदोलकांसाठी एक आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे। काय माहिती या संदर्भात? बरोबर सिद्धेश, तू ज्या प्रकारे बोललास त्या प्रकारे मराठा समाजाच्या मागण्या ज्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाद्वारे जे बोलले होत्या त्या आता मागण्या कुठेतरी पूर्तता या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून पूर्ण होताना दिसत आहेत। आणि या आपण बघितलं तर मराठा समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय आहे। त्यामध्ये आपण बघितलं तर जे मराठा आरक्षणामध्ये मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। आणि बघितलं तर मराठा आरक्षणामध्ये जे मृत्युमुखी पडलेले आंदोलक आहेत त्यांच्या वारसांना आता नोकरी मिळणार आहे। एसटीच्या धर्तीवरती आता एमआयडीसी मध्ये देखील आता या वारसांना ही नोकरी मिळणार आहे। आणि आपण इथं सामाजिक प्रशासन विभागांना हा शासन निर्देश जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण इथं मराठा समाज समितीचे अध्यक्ष आपण मित्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिलेले होते। त्या आश्वासनाची पूर्ती आता या ठिकाणी होत आहे। आता आपण मिळतं या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देखील देण्यात आलेले आहेत। आणि आपण मिळतं जे आंदोलक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या वारसांचं या ठिकाणी पडताळणी करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। आणि त्यानुसार आता सर्व जे मृत्युमुखी पडलेले आंदोलक आहेत त्यांच्या वारसांना आता या ठिकाणी नोकरी मिळणार आहे। एसटीच्या धर्तीवरती एमआयडीसी मध्ये अनुकंपाद्वारे ही नोकरी मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वपूर्ण निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडून घेण्यात आलेला आहे। आणि या ठिकाणी आता मराठा समाजासाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे, कारण की आता जे मृत्युमुखी पडलेले आंदोलक आहेत त्यांच्या वारसांना या ठिकाणी आता नोकरी मिळणार आहे। एमआयडीसी मध्ये आता ही नोकरी देखील मिळणार आहे। त्यामुळे ही आनंदाची बातमी मराठा समाजासाठी आहे। नक्कीच धन्यवाद मनोज, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।